चित्र पहा. हे वेड, ही भक्ती, ही श्रद्धा, ही केवळ एका कलाकारासाठी नाही. ही आहे एका आवाजासाठी, एका भूमिकेसाठी, एका आशेसाठी. दक्षिणेच्या मातीत अभिनेता फक्त पडद्यावरचा नायक नसतो, तो असतो समाजाच्या मनातला लैवा. त्याचा शब्द म्हणजे कायदा आणि त्याची भूमिका म्हणजे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी ताकद. आपल्या भाषेच्या सन्मानासाठी, आपल्या राज्याच्या हक्कांसाठी किंवा सामान्य माणसाच्या न्यायासाठी हात लैवा रस्त्यावर उतरतो, संघर्ष करतो आणि म्हणूनच चाहते त्याच्यावर प्रेम नाही तर त्याची पूजा करतात. आणि आता हे चित्र पहा. इथे ही प्रतिभा आहे, कला आहे आणि कौतुकही आहे. पण ती पूजा, ते वेड, तो आपलेपणा कुठे आहे? ही केवळ दोन चित्रपटसृष्टींमधील तफावत आहे की कलाकार आणि समाज यांच्यातील नात्याची एक वेगळीच कहाणी आहे. महाराष्ट्रात हात लैवा का जन्माला येत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दक्षिणेच्या इतिहासात डोकावावं लागेल. तिथे सिनेमा हा केवळ मनोरंजनाचं साधन कधीच नव्हता, तो सामाजिक आणि राजकीय बदलाचा एक हत्यार होता. आणि सारख्या अभिनेत्यांनी आपल्या फिल्मी प्रतिमेचा वापर करून थेट सत्तेच्या शिखरापर्यंत मजल मारली. नी पडद्यावर साकारलेला गरिबांचा कैवारीख्या आयुष्यातही जपला. द्रविडी चळवळीसारख्या आंदोलनांनी तर सिनेमा आणि राजकारण यांना इतकं एकजीव केलं की त्यांना वेगळं करणं अशक्य झालं. कलाकार हाच नेता आणि नेता हाच कलाकार, हे समीकरण तिथे पक्कं रुजलं. हीच परंपरा आजचे कलाकारही पुढे नेत आहे. मग तो जलिकट्टूसाठीचा लढा असो, नीट परीक्षेविरोधातला आवाज असो किंवा कावेरीच्या पाणीवाटपाचा प्रश्न असो, तिथले मोठे स्टार्स एकत्र येतात, एक ठोस भूमिका घेतात. ते कलाकार म्हणून नाही तर त्या मातीचे सुपुत्र म्हणून बोलतात. आणि हीच गोष्ट त्यांना चाहत्यांच्या हृदयाच्या अधिक जवळ नेते. आपल्या महाराष्ट्रालाही सामाजिक भूमिका घेणाऱ्या कलाकारांचा मोठा वारसा आहे. श्रीराम लागू, निळू फुले, दादा कोंडके यांनी आपल्या सिनेमातून व्यवस्थेवर आसूड ओढले. त्यांचा विद्रोह, त्यांची भूमिका पडद्यावर दिसायची. पण आजचा आघाडीचा मराठी कलाकार पडद्याबाहेरच्या ख्या जगात तितकाच सक्रिय दिसतो का? महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी पाट्यांचा लढा असो, सीमाभागातील बांधवांचा कित्येक दशकांचा आक्रोश असो, विदर्भातील शेतकऱ्यांची रोजची आत्महत्या असो किंवा राज्याला हादरवून टाकणारे मोठे सामाजिक राजकीय प्रश्न असोत, या सगळ्यावर एक अस्वस्थ करणारी शांतता पसरलेली दिसते. एक अलिप्तपणा, एखादी गोलमाल, सुरक्षित प्रतिक्रिया किंवा मग आम्ही कलाकार आहोत, आम्हाला राजकारणात नका खेचू ही ठरलेली ढाल. पण आपल्या समाजाच्या प्रश्नांवर बोलणं हे राजकारण आहे की सामाजिक जबाबदारी? या मौनामागे अनेक कारणं दडलेली आहे. यातलं सर्वात मोठं आणि उघड कारण म्हणजे बॉलिवूड आणि राष्ट्रीय स्तरावरची ओळख मिळवण्याची आकांक्षा. अनेक मराठी कलाकारांसाठी मुंबई म्हणजे केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीचं प्रवेशद्वार आहे. एखाद्या प्रादेशिक मुद्द्यावर, विशेषतः भाषेच्या किंवा राज्याच्या अस्मितेवर परखड भूमिका घेतली तर आपल्यावर प्रादेशिक असा शिक्का बसेल अशी भीती त्यांना वाटते. राष्ट्रीय ब्रँड्स आणि हिंदी सिनेमाचे दरवाजे बंद होतील हे व्यावसायिक गणित त्यांना शांत राहायला भाग पाडतं. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक गणितं. दक्षिणेच्या तुलनेत आपलं मार्केट लहान आहे, बजेट मर्यादित आहे. एक वादग्रस्त भूमिका संपूर्ण सिनेमाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो लोकांना संकटात टाकू शकते. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा सुरक्षित राहण्याकडे अनेकांचा कल असतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कदाचित मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत. मराठी माणूस कलाकाराला एक उत्तम अभिनेता म्हणून पाहतो, नेता म्हणून नाही. त्याला त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षा असते, आंदोलनाची नाही. त्यामुळे तसा दबाव कलाकारांवर कधी निर्माणच होत नाही. कारण काहीही असो, या अलिप्तपणामुळे एक गोष्ट मात्र नक्की घडली आहे. मराठी कलाकार आणि त्याचा चाहता यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झाली आहे. हे नातं आदराचं आहे पण समर्पणाचं नाही, कौतुकाचं आहे पण भक्तीचं नाही. आणि याच दरीमुळे मराठीत सुपरस्टार्स जन्माला येतात पण लेवा नाही. एकीकडे भूमिका घेतल्यामुळे मिळणारा जनतेचा अफाट पाठिंबा आणि दुसरीकडे भूमिका घेतल्यामुळे जपलेलं व्यावसायिक स्थैर्य, या दोन्हीच्या मधोमध हातचा मराठी कलाकार उभा आहे. प्रश्न हा नाही की कोणता मार्ग योग्य आहे आणि कोणता चूक. प्रश्न हा आहे की ज्या मातीने, ज्या भाषेने आणि ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला ओळख दिली त्या मातीशी तुमचं नातं काय? कलाकाराने समाजाचा आरसा बनावं की नाही हे कलाकार ठरवतीलच. पण त्या आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहणार की नाही हे ठरवणं आपल्या म्हणजेच प्रेक्षकांच्या हातात आहे.